जय शिवराय. आम्ही पुणेकर ही संस्था गेली 12 वर्ष पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात आणि जम्मू काश्मीरमध्ये विशेष काम करते. त्यातच आत्ता मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपण भारत पाक सीमेवरील कुपवाडा जिल्ह्यामध्ये खास सैनिकांना स्फूर्ती आणि ऊर्जा मिळावी म्हणून आपण बसवलं होतं. तेच करत असताना आपल्याला जसं महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे, तसं महाराष्ट्राच्या बाहेरच्या आतले राज्य असू द्या, तसं परदेशाही त्यांचं आकर्षण आहे. त्यांची युद्धनीती जी आहे, मोरीला वार, ह्याबद्दल त्यांना आकर्षण आहे. अशा पद्धतीने आपल्याला जपानकडनं योगेंद्र पुराणिक म्हणून आहेत, जे आपले 25 वर्ष तिथं वास्तव्य करतात, त्यांचा फोन आला की महाराजांना तुम्ही टोकियो ही जपानची राजधानी इथं कधी आणता, स्मारक करता. मग त्या बाबतीत आमची चर्चा झाली. मग ते छानपैकी 8 मार्चला आपण ते तिथं स्मारकाचं उद्घाटन करतो आहे. आणि नुसतं स्मारकाचं उद्घाटन न करता तिथं महाराजांचे काही दुर्मिळ पत्र, छायाचित्र, याचं एक छानसं संग्रहालय पण आपण त्या दिवशी उद्घाटन करतो आहे. आणि ही करत असताना 8 मार्चला जरी आपण उद्घाटन करत असेल तरी काल 15 तारखेला स्वराज्याची राजधानी सातारा इथनं आपण ही शिवस्वराज्य यात्रा जी 7000 किलोमीटरचा प्रवास करून टोकियोला जाणार आहे. भारताच्या विविध शहरांमध्ये राजभवन असू द्या आणि मुख्य शहरांमध्ये याचं पूजन होऊन विशेष लोकांच्या हस्ते ह्यातनं एकच संदेश द्यायचा की महाराजांची जी युद्धनीती आहे, त्यांचं जे कौशल्य आहे, हे पुणे, महाराष्ट्र, भारतात राहावं, तसं जगातही पसरावं, अशा पाठीमागचा हा हेतू आहे. आज कोल्हापूरला मालोजी राजे आणि विशेष प्रतिनिधी इथले जे आहेत त्यांच्या हस्ते पूजन होणार. उद्या मालवणला आहे नारायण राणे, जे केंद्रीय मिनिस्टर होते, ते त्याचं भव्य स्वागत करतात आहे. तिथनं गोव्याला जाणारे आपण दुसऱ्या दिवशी तिथले राज्यपाल, मुख्यमंत्री त्याचं स्वागत करणार आहे. मग गोवा झाल्यानंतर बेळगाव, बँगलोर, त्याच्यानंतर हैदराबाद इथले सगळ्यांचे मेन राज्यपाल त्याचे स्वागत करतील. त्यानंतर आपल्या इथे नांदेडला येणार आहे. नांदेडला गुरुद्वारा जो आहे फेमस, तिथं त्यांनी सगळी जबाबदारी घेतलेली आहे महाराजांची. त्यानंतर नागपूरला मोठ्या प्रमाणात मोठा कार्यक्रम होणार आहे. असं प्रत्येक ग्वाल्हेर, बडोदा ते पार ह्याच्यापर्यंत पानिपतपर्यंत त्याचं मोठं स्वागत होऊन नंतर दिल्लीला मोठा कार्यक्रम होणार आहे. मग दिल्ली करून, अहमदाबाद करून, सुरत करून, मुंबईला त्याचा मोठा गेट ऑफ इंडियाला आपण एक मोठा कार्यक्रम करतो आहे. आणि 17 फेब्रुवारीला पुण्यामध्ये याचं भव्य मिरवणुकीने स्वागत होऊन 18 तारखेला तो विमानाने टोकियोला जाईल. 12 राज्यातनं आणि कमीत कमी 8000 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. खरं सांगायचं तर तुम्ही हा प्रश्न चांगला विचारला. योगेंद्र पुराणिक जरी पुणे, महाराष्ट्राचे असले तरी ते 25 वर्ष तिथं वास्तव्याला आहे. ते तिथलं त्यांचं रहिवासी म्हणून तिथं काम करतात, नागरिकत्व आहे. आणि आजच आत्ता एक अर्धा तासापूर्वी त्यांचा फोन आला होता. भारतीय दूतावास आणि जपान दूतावास यांची त्यांची मीटिंग झाली. 18 तारखेला जिथं स्मारक होणार आहे त्यांनी त्यांना व्हिजिट दिलेली आहे. आणि ह्या बाबतीत जपान सरकार मदत करतच आहे. परत अजून एक आपण भाग केलेला आहे. महाराज फक्त महाराष्ट्रापुरते माहिती नाहीत. आपल्याला वाटतं की महाराष्ट्र राज्यात आहे. जपानचे जे राजे आहेत, नारोहितो म्हणून, त्यांचं आणि आपलं राज्य यांच्यावर परकीयांनी आक्रमण केलं. आणि दोघांचा इतिहास एकच आहे की ते स्वातंत्र्यासाठी लढले आणि स्वातंत्र्य टिकून ठेवलं. हा जो मिलाप आहे हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर नारोहितोंना सुद्धा आपण आत्ता पत्र दिलेलं आहे जापनीज भाषेमध्ये. तेही म्हणले त्या कार्यक्रमाला मी उद्घाटनाला येणार आहे. अशा आपण सगळ्यांना जोडण्याचं काम करतो आहे आत्तापर्यंतचं. आणि जपान सरकार याला पूर्ण सहकार्य करते. आणि आत्ता तुम्ही बोलत असताना भारतीय सरकारने पण आपल्याला याबाबतीत महाराष्ट्र सरकारनेही सहकार्य करायचा शब्द दिलेला आहे. आणि हे तुमचं आमचं कार्य सगळ्यांचं मिळून कार्य आहे. हे फक्त आम्ही पुणेकर एकटं करत नाही आहे. आमचा एक माणूस हा 100 मावळ्यांसारखा आहे. ती आमची जरी 6 जणांची असली, तुम्हाला एक माहिती आहे ना, वेड्यात दौडले 7 नाही का, ते वाक्य तुम्ही ऐकलं असेल. आम्ही 7 आहे का 5 याचा विचार करत नाही. हा विचार प्रत्येक राज्यात गेला पाहिजे. आणि महाराज काय आहे हे नुसतं महाराष्ट्र आणि पुणे किंवा कोल्हापूर या बाबतीत न राहता बाकीच्या राज्यातही त्यांचं तुम्हाला सांगायचं, पानिपतला 2000 लोक तिथं स्वागताला आपल्यासाठी तयार आहेत. म्हणजे असं आपण म्हणत नाही आहे की महाराज आपण इथं करतो आहे. याचा प्रसार अजून कसा होईल परराज्यात सुद्धा. आणि परराज्यातनं 7 समुद्रापार आपली ही मूर्ती चाललेली आहे. हा इतिहासमध्ये आपण सगळं सहभागी होतो आहे. त्यासाठी मला तर उलट
जे जे इथं आयोजक आहेत, जे जे आपल्यासारखे मित्र आहेत, पत्रकार आहेत, यांचं एवढं सहकार्य लाभलेलं आहे की त्यांनी हा विषय आमच्यापुरतं न ठेवता महाराष्ट्रापुरतं नाही तर जगात पोहोचवलेला आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.